धंदा नव्हता. हां, ह्या माऊला काय लहान आहेस का माऊ? अशी खेळभांडे आणून द्यायलीस तू पोरीला? आईला फोन लावायचा लोक. खूप खूप अभिनंदन आपल्या. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अस्मिता आणि माझ्यासोबत आहे सोनी मामी. आणि आज सोनी मामीचं फोटोशूट. आणि हे पहा, आर्या मस्तपैकी लाईट पकडते आणि घरीच अगोदर फोटोशूट व्हायले. छान असं ती पार्लरमध्ये जाऊन मेकअप वगैरे करून आली आणि सुंदर ड्रेस म्हणजे तो वन पीस छान घालून वगैरे. प्रत्येक म्हणजे कसं आता गरोदर महिलेचे प्रत्येक म्हणजे डोहाळे तर पुरवतात, पण आजकाल हे ट्रेंड झालं आहे की फोटोशूट माझ्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये जे नव्हतं ते आता सोनी मामीच्या म्हणजे आत्ताच्या पिढीला जे आहे तर ते वेगवेगळे अपडेट होतात. आणि हे पहा माझा भाऊ कसा परेशान आहे, म्हणे किती वेळ तुमचेच फोटो व्हायले तर पहा कसं पाहतं आहे ते. आणि त्याला मी शूटमध्ये घेते. आणि खरंच म्हणजे प्रत्येक लेडीजला कसं फोटोशूट वगैरे आवडतं, तसं मला तरी वाटतं म्हणजे पुरुषांना बळजबरी आपण ओरडून घेतो. एखादे म्हणजे बोटावर मोजणारे सोडले तर बाकी पाहते. बघा माझा भाऊ, सख्खा भाऊ आहे, ते तिकडं बळजबरी येऊन कसे तरी फोटो काढतो आहे. आणि आम्ही त्याला इतका हसत होतो, ते फोटोग्राफर जसं जसं सांगल पोज तर म्हणते किती वेळ लागणार. मी म्हटलं नाटकं लावायचे नाही आणि चांगली स्माईल दे आणि काढ. तू जर व्यवस्थित म्हणजे एकदाच पोज दिली, छान दिलीस तर परत परत द्यायची गरज नाही. आणि असं म्हणून मग शेवटी मस्त स्माईल दिली माझ्या लाडक्या भावाने. आणि सोनी मामीचे आणि त्याचे वेगवेगळ्या पोजमध्ये छान असं फोटोशूट. ऊन पडलं तर मस्त आमच्या म्हणजे गल्लीतच फोटोशूट झालं त्यांचं, कारण की ऊन एवढं होतं. आणि बाहेर गार्डनला पण झाडं वगैरे वाळलेलीच होते, तर हे सुंदर असं झाड वगैरे होतं इथं. आणि घराच्या समोरच त्यांचं फोटोशूट केलं. हे छान पहा, बेबीचे शूज. आणि हे पहा बाळाची आत्याबाई पूर्ण सामान घेऊन कशी उभा टाकली. हे पडायले पलीकडे सोनोग्राफीचा रिपोर्ट, म्हणजे वेगवेगळे ते करणं. आणि खरंच यांचा लाड कोण करणार, आणि केलंच पाहिजे भाऊजाईचं. मी काही तशी ती नणंद नाही. नंदा माझ्यासारख्या पण असतात, सगळ्याच नंदा काही सारख्या नसतात की भाऊजाईचं चांगलं झालेलं देखवत नसणाऱ्या. तर मी तशी नणंद नाही. मला तर वाटतं प्रत्येक लाड हा माझ्या भाऊजाईचा व्हावा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर ही आमच्या पोळ काकूच्या मुलीचं मेहंदी होती, तर मग त्यांच्याकडे गेले आणि तिथे मेहंदीचं फंक्शन अटेंड केलं. आणि खरंच म्हणजे खूप साऱ्या त्यांच्या पाहुण्या पण आलत्या आणि त्या पण आपले व्हिडिओज वगैरे पाहतात. आणि त्यांना भेटून पण खूप छान वाटलं. आणि त्यातला त्यात आपला हा छोटासा फॅन पहा कसा बघतो. ह्या ताई पण आपले व्हिडिओ वगैरे पाहतात आणि त्यांना भेटून पण मला खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे आपण कोणत्या फंक्शनला गेलोत आणि तिथं पण आपल्याला ओळखत असले तर ती वेगळीच म्हणजे झलक असती का काय, म्हणजे खूप छान वाटतं मला तरी. कोणी जर भेटलं, मॅडम तुमचे व्हिडिओ पाहतो असं जर बोललं ना, तर मला पण खूप म्हणजे भारी वाटतं. तुम्हाला मला भेटल्याच्यानंतर कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर घरी आमची ताई आली आणि ताईने पहा ह्या शौर्याला एवढे खेळभांडे आणले की ती लगेचच हॉलमध्येच पोळ्या करायलाच बसली. आणि ताई आली म्हणलं की आर्या शौर्याला काही ना काहीतरी ती घेऊन येणारच. मागे पाहिलंच तुम्ही, तिने मला पापड्या, कुरवड्या, खारवड्या सर्व काही बनवून दिलं. आणि आता हे लेकराचे पण लाड तिची मावशीच करते. आणि माझी सख्खी मोठी बहीण आहे आणि दोन्ही पण पोरी म्हणजे ताई आली की सर्व माऊ हे करायचं ग, ते करायचं ग. आणि माझी बहीण पण माझ्या
दोन्ही मुलींचे खूप लाड करते आणि त्यांना जे हवं आहे नको आहे ते देत राहते. कधी कधी तर मी ओरडते तिला. आणि हे पहा पोळ्या केल्या शौर्यानी आणि म्हणते मम्मी ह्या तुम्हाला पोळ्या खायच्या का, आणि ह्या मी पप्पासाठी बनवल्यात, कुठे ठेवू, आणि ह्या भाजू शकते का. मी भाजायच्या वगैरे काय नाही, चल ठेव म्हटलं. आणि असंच म्हणत म्हणत तिला तिच्या खेळणे पूर्ण झाले. आणि आता मॅडम पाहत होत्या पप्पा येण्याची वाट, आणि आज त्यांना थोडा उशीर झाला यायला. मग काय सर आले आणि सरांनी लुडो डाव खेळला शौर्यानी सरनी, आणि त्या लुडोमध्ये सर हारले आणि त्यांची शर्यत लागली होती. तिला मूछ बिलकुल आवडत नव्हती ती पप्पाची. साईडनी सरांनी मस्त असे आकडे वाढवले होते आणि शौर्यानी गेल्या वेळेस पण कट केलते आणि ह्यावेळेस पण पप्पा तुम्ही हारलात म्हणे. आणि पप्पाचे दोन्ही पण मस्त असे आकडे दोन्ही साईडनी कट केले. आणि साहेब ते मी जर म्हणले असले तर केले नसते, पण लेकीच्या समोर काय बिलकुल माणूस जात नाही. आणि आरशामध्ये 2 महिने वाढवलेले बघा ते कट केले. आणि मी एवढं हसत होते, म्हणलं तर केले नसते. आणि बघा म्हणते पप्पा थोडे बरोबर झाले नाहीत, थांबा अजून कट करते. आणि हे बघा लेकरांनी परत साहेबांचे थोडे राहिले होते ते पण कट करून टाकलं. आणि अशा पद्धतीने बाप आणि लेक खरंच खूपच ग्रेट आहे हे दोघंजणं. आणि त्याच्यानंतर सकाळी सकाळी आमची ताई दुसरे दिवशी आभी सोबत निघाली. पण अगं म्हटलं लेकरं झोपीतून उठले नाहीत तर तुला निघायची घाई, तर नाही म्हणे अक्षयला बी ड्युटीला जायचं आहे आणि घरी पण सुनबाई सोबत नाही कोणी. आणि त्याच्यासाठी आमच्या ताईसाहेब एवढ्या गडबडीने गेल्या, म्हणजे सुनबाई आली की बहिणीला विसरली असं म्हणावं लागेल हिला. पण तसं काही नाही, तिचं पण कर्तव्य आहे तिथं घरी कोणी नसल्यामुळं. आणि लवकर अक्षयला पण जायचं आहे तर त्याच्यामुळं ती लवकरच निघाली. आणि ती गेल्याच्यानंतर रात्री आमच्या पोळ काकूच्या मेहंदीला गेलते, त्यांच्या मुलीचं लग्न होतं. तर ते लग्नाला मला थोडं लेट झालं ड्युटीमुळे जायला, पण जाऊन त्यांना गिफ्ट वगैरे भेटवस्तू दिली. तिथं पण खूप साऱ्या म्हणजे पाहुणे मंडळी त्यांच्या भेटल्या आणि छान वाटलं सर्वांना लग्नामध्ये भेटून. त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढले. आणि त्याच्यानंतर नवरदेव नवरीला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत पण एक फोटो काढला. आणि छान वाटलं, म्हणजे नवरदेव नवरी खूप भारी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत होता. तुम्हाला कसे वाटले नवरदेव नवरी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर शौर्या आणि मी परत घराकडे निघालोत. आणि आमच्या ह्या फटाल्या मॅडम आणि जाधव काकू या दोघी पण भेटल्या, तर त्यांच्यासोबत बोलून वगैरे घरी आलोत. आणि घरी आल्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं परभणीला. आणि मी सरांची वाट पाहत होते किती वेळात येतात. तर सर काही यायला नावच घेत नव्हते. फोन केला या म्हणून. आणि हे आमचा माऊली मॅच बघत बसला होता. आणि याला जर काही सांगायचं म्हटलं तर ईश्वरबाई लगेच ज्ञानमामाची चमची आमल्या म्हणले ज्ञानमामा उठणं म्हणे, एकदा बाहेर जायचं आपल्याला. तर ज्ञानमामा कशाचा, माझं म्हणणं होतं त्यांना उशीर होत असला तर आपण जाऊ ज्ञानू. तर ज्ञानू म्हणला नाही मी खूप थकलो आहे, मला आराम करायचा आहे. आणि अशा पद्धतीने माऊली आराम करत राहिला. आणि मग काय मी सरांना बोलून घेतलं. आणि खरंच म्हणजे एवढी धावपळ जरी असली तरी पण म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला घरचे कामं होतं वेगळेच राहिले, पण बाहेरचे पण कामं करावंच लागतात. आणि हे पहा आमच्या सोनूबाई मस्त आराम करत होत्या, कारण की दुपारीचा ऊन एवढं पडतंय. तुमच्याकडं कसं आहे? त्याच्यानंतर आम्ही गेलो परभणीला. माझी बहीण सोनू दीदी आणि जगदीश दाजी आणि ही अन्नूला 10वीमध्ये 93% मार्क्स पडले. आणि तिचं कौतुक करण्यासाठी काका मावशी आज वेळ भेटला म्हणून अन्नूला बुके वगैरे घेऊन तिचा सत्कार केला आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर 93% मार्क घेणं काही जोक नाही. आणि हा बहिणीचा मुलगा पहा ऋतुराज. आणि
खूप छान वाटलं, म्हणजे अनु एवढे छान मार्क्स घेतलेस तू आणि आमच्या घराचं नाव रोशन केलं आणि त्याच्यामुळं तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच पुढं पण प्रगती करत राहा. तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.